महाविकास आघाडीची राष्ट्रवादी भवन येथे सगळे प्रमुख जे स्थानिक पातळीवरचे नेते आहेत त्यांची एक खासदार निलेश लंके साहेबांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक पार पडली आणि अतिशय सकारात्मकरित्या त्याच्या संदर्भात चर्चा झालेली आहे. कालपासून जरी उमेदवारी अर्जाची जी प्रक्रिया आहे ती सुरुवात झालेली असली तरी देखील एक साधारणतः 68 जागा आहेत अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आणि त्या संदर्भात जवळपास म्हणजे 50 ते 52 जागा याच्यावर काही याच्यामध्ये अडचण राहिलेली नाही. उर्वरित काही जागा आहेत 15 ते 16 जागा, त्याच्यामध्ये थोडीशी सौम्य रस्सीखेच आहे, परंतु त्याच्यावर पण आज रात्रीपर्यंत तोडगा निघल. उद्या सकाळी 11-11:30च्या दरम्यान महाविकास आघाडीची म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची, काँग्रेस पक्षाची आणि मनसे आणि इतर मित्र पक्षांची यादी प्रमुख जे उमेदवार लढणार आहेत महाविकास आघाडीकडून त्यांची उमेदवारी जाहीर होईल. कुठेतरी असं वाटतं की लेट होत आहे. अनेक पक्ष जे आहेत ते फक्त अर्ज भरायला लावतात, पण ईव्ही फॉर्म संदर्भामध्ये बरेच उमेदवारांना शाश्वती नाही. तर तिकडचे जे आहेत महायुतीचे त्यांना देखील ईव्ही फॉर्मची शाश्वती नाही आहे. तिकडचे जर कोणी आपल्याकडे आलं तर आपण घेणार आहात, स्वीकारणार आहात त्यांना कसं? याच्यामध्ये ते दाखवायला तिथं त्या ठिकाणी त्यांचं जे पण आहे रोमांच दिसत असला किंवा गवगवा दिसत असला, परंतु आमच्याकडे पण एक सस्पेन्स आम्ही राखून ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळं बरेचसे काही त्यांच्यातले विद्यमान नगरसेवक देखील ज्यांचे काही जणांचे तिकीट हे कापले जाणार आहेत असेच चित्र त्यांच्याकडून तेच दाखवत आहेत. त्याच्यामुळं मला असं वाटतंय काही प्रमुख असे काही स्पोर्ट आमच्याकडून देखील होणार आहेत. तर थोडं वेट अँड वॉचचं आम्ही या ठिकाणी आता तरी जागाचा फॉर्म्युला काही ठरलाय? जागा वाटपमध्ये समांतर खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर शिवसेना उभाटा पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जास्तीत जास्त जागा लढवण्याच्या याच्यामध्ये आहेत. काँग्रेस पक्षाच्या देखील त्यांच्या पूर्वी 5 जागा होत्या, त्याच हिशोबाने काँग्रेस पक्षाचे जे शहर अध्यक्ष आहेत त्यांनी देखील ज्या काही मागणी केलेल्या आहेत ते त्याच्यावर एक सकारात्मकरित्या चर्चा चालू आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.